मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव जवळच्या पुलाखालून वाहणारी उल्हास नदी ही आता दुथडी भरून वाहताना दिसतेय आणि याविषयीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, यामिनी उल्हास नदी ही एकमेव अशी नदी आहे ज्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याच्या नंतर ठाणे जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये आणि या नदीच्या काठी असलेल्या नागरिकांमध्ये धडकी भरते आणि याच नदीचं रौद्र रूप इथे आपल्याला बघायला मिळते। तर आपण समोर पाहिलं तर ठाण्याच्या या मुंबई नाशिक हायवेवरून खारेगावच्या बाजूने जाणारे ही उल्हास नदीचं पात्र आपल्याला दिसायला मिळते। अतिशय विशाल असं पात्र या ठिकाणी आहे। मात्र ज्यावेळी प्रचंड पाऊस पडतो त्यावेळी ही नदी दुथडी भरून वाहू लागते आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। मुख्यतः उल्हास नदीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला, लोणावळ्यात देखील प्रचंड पाऊस झाला होता, ज्या ठिकाणी ही नदी उल्हासनगर असं कळवा ठाणे असं करत वसईपर्यंत ही नदी वाहते आणि या नदीच्या मुळे सध्या रायते पुलावरून जो पूल कल्याण मुरबाड रस्त्यावर आहे त्या रायते पुलावरून सध्या ही नदी वाहू लागलेली आहे। या नदीने आधीच इशारा पातळी क्रॉस केलेली आहे, 1 मीटर वरून ही नदी वाहते आहे आणि त्यामुळे सध्या या नदीच्या या पात्राच्या बाहेर जाण्यामुळे रायते पुलावरून वाहण्यामुळे कल्याण मुरबाड रस्ता हा बंद झालेला आहे। दुसरीकडे बदलापुरात देखील ज्या ठिकाणी हे नदीचं पात्र आहे त्याच्या बाजूच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे। बदलापूर प्रमाणेच अंबरनाथ आणि इतर ठिकाणी देखील उल्हास नदीच्या काठावर असलेल्या लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आधीच त्यांनी स्थलांतर करावं किंवा प्रशासनाला सांगावं असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे उल्हास नदीचं हे रौद्र रूप पाहिल्याच्या नंतर आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे उल्हास नदीने जर त्याची धोक्याची पातळी ओलांडली तर हाहाकार होऊ शकतो अशी शक्यता सांगितली जात आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।